एक कॉमन प्रश्न असतो सर, आम्ही फिजिक्सचे MHT CET साठी प्रिव्हियस इयर प्रश्न किती वर्षापर्यंत सोडवावे? 1, 2, 3, 4 की 5? माझं असं ठामपणे मत आहे की तुम्ही कमीत कमी 5 वर्षापर्यंत सोडवले पाहिजे. सर 5 वर्षापर्यंत सर ते खूप जास्त होऊन जाईल. बघ बेटा, जर तुला COEP किंवा VJTI चे टॉप गव्हर्नमेंट कॉलेजचे चांगल्या ब्रांचेस पाहिजे असतील तर तुला हे करावं लागेल. तुला जर जेमतेम पास व्हायचं असेल, कसं बसं गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असेल ना, तर तू काय कर माहिती का, तू 1 वर्ष किंवा 2 वर्षाचे PYQ करून टाक. मी असं का म्हणतोय 5 वर्षाचे, त्याचं लॉजिक समजा. सगळ्यात पहिले हा इलेक्ट्रोस्टॅटिक्स टॉपिकचा आपण बघितले की मागच्या 2 वर्षामध्ये किती PYQ विचारलेत. ठीक आहे, काय वेटेज आहे बघा. तर कुलम लॉ मधून 14 प्रश्न आहे, इलेक्ट्रिक फील्ड मधून 11 आहे. मी 11वी आणि 12वी दोन्ही इलेक्ट्रोस्टॅटिक कव्हर केलंय. ठीक आहे ना. इलेक्ट्रिक डायपोलचे 7 आहे, गॉस लॉचे 19, इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे 35 आणि कॅपॅसिटरचे 70. तर मला ठळकपणे दिसतंय की कॅपॅसिटर आणि पोटेन्शियल एनर्जीला जास्त वेटेज आहे. आता विषय काय आहे ना, जर 2 वर्षात कॅपॅसिटरचा नेटवर्कवर प्रश्न विचारला, डायलेक्ट्रिकवर प्रश्न विचारला, मात्र एनर्जीचा जो आहे कॅपॅसिटरमध्ये जी स्टोर्ड एनर्जी असते ती व्हरायटी जर CETनी 2 वर्षामध्ये कव्हर नाही केली तर ते होऊ शकतं 2026ला विचारतील. पण तू 2च वर्षाचे PYQ करून ठेवलेत, मग तुझी गडबड होऊन जाईल. कॅपॅसिटरला वेटेज तेवढंच राहील, विषय तो नाहीये, पण कॅपॅसिटरच्या प्रश्नाची व्हरायटी कमी कव्हर होईल असं मला म्हणायचं आहे. जर 5 वर्षाचे प्रश्न कव्हर केले ना तर आपली सगळी व्हरायटी कव्हर होते. तुम्हाला जर मागच्या 5 वर्षाचे फिजिक्सचे MCQ माझ्यासोबत सोडवायचे असतील तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लवकरच आपण MHT CET फिजिक्ससाठी फ्री PYQ सिरीज आणत आहोत.